चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. हिंडाल्को कंपनी आवारात कामगाराची आत्महत्या. शहराजवळील हिंडाल्को कंपनीतील एका कामगाराने आत्महत्या केल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव शंकर तलवार असे असून तो मुत्यानटी गावातील रहिवासी होता. गेल्या 6 वर्षांपासून काम करत असलेल्या कंपनीकडून होणाऱ्या छळामुळे या तरुणाने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण ग्रामस्थांना कळल्यानंतर ग्रामस्थांनी हिंडाल्को आवारात जमून तीव्र निदर्शने केली. शंकरने व्हॉट्सॲपवर कारण नमूद केले आहे. सध्या सेवेत असलेल्या कंपनीमध्ये 10वी आणि ITI केलेल्या आपल्याकडून ते डिप्लोमा मागत आहेत. हे देणे शक्य होणार नाही. मी माझ्या आईवडिलांची माफी मागेन, मला माफ करा. कृपया मला एकटे सोडा, असे त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे. या घटनेनंतर मुत्यानटी गावातील ग्रामस्थ हिंडाल्को प्रकल्पाच्या आवारात जमले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि KSRPCच्या 4 पथकांसह शेकडो पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. पालकमंत्र्यांच्या नातलगाच्या घरावर ईडीचे छापे. बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. तसेच बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या भगिनींचे ते पती आहेत. बेळगाव, म्हैसूर, बंगळूर आणि आर्सिकेरे यासह 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि अनेक ठिकाणी मंजुनाथ यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांच्या म्हैसूरमधील एका मित्राच्या घरावर, बंगळूरमधील एका अपार्टमेंटवर, हसन जिल्ह्यातील आर्सिकेरे येथील एका जवळच्या मित्राच्या घरावर आणि अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका मित्राच्या घरावरही छापे टाकले आहेत. बेल्लारीचे माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे पुत्र मंजुनाथ यांच्यावर बेनामीच्या नावाखाली जमीन, बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून अवैध मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. मंजुनाथ यांच्या सध्या बंगळूरमधील एका अपार्टमेंटमधील निवासस्थानीही कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. माध्यमातूनच छाप्या संदर्भात कळाले आहे. पूर्ण माहिती आल्याशिवाय कारवाईवर काही बोलणे घाईचे ठरेल. कदाचित ही कारवाई रुटीन चौकशीही असू शकेल, त्यामुळे थोडा वेळ वाट पाहूया आणि पूर्ण माहिती आल्यानंतर यावर बोलू, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. मुतगा भागातील रहिवाशांचा प्रशासनाविरोधात संताप. मुतगा विस्तारित प्रदेशातील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाविरोधात बुधवारी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी आणि स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची तातडीने पूर्तता करावी, अन्यथा 15 दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. मुतगा एक्सटेन्शन आणि निलजी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळनगर, श्रीरामनगर, साई नगर आणि विनायक नगर परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मगौडा पाटील लेआउटसह साई नगर 7वा आणि 8वा क्रॉस परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली असून अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. याशिवाय परिसरात पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गटारींचा अभाव आणि स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता वाढली असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून केवळ आश्वासनांचीच खैरात मिळत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. आमदार अभय पाटील यांच्याकडून राकसकोप धरणाची पाहणी. बेळगाव शहरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील यांनी कृतिशील पावले उचलली आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्रोत असलेल्या राकसकोप धरणाला भेट देऊन पाणीपातळीची पाहणी केली. या प्रसंगी बोलताना आमदार अभय पाटील यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे कडक निर्देश दिले. शहरातील बंद असलेल्या कूपनलिका तातडीने दुरुस्त करून त्या सुरू कराव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. त्रिवार्षिक बिरदेव यात्रा उत्साहात. हिंदू खाटीक समाजातर्फे त्रिवार्षिक बिरदेव यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सर्व संचालक मंडळातर्फे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आंबील गाडे व कलेश्वर मिरवणूक समादेवी मंदिर खडेबाजार, काकती वेस, गणाचारी गल्ली, बकरी मंडई परिसरातून काढण्यात आली. धनगर ढोलाच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावाने चांगभलचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर नूतन बोर्डाचे उद्घाटन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. यावेळी आमदार राजू सेठ, अमन सेठ यांच्यासह उदय घोडके, अनिकेत भोसले, सचिन काळेकर, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत बेळगावकर, सुधीर घोडके, धनंजय घोडके, आकाश आरबिद्रे, सागर भोगळे, दीपक शेटके, मोहन घोडके आदी उपस्थित होते. मराठी फलक सक्तीने हटवल्याप्रकरणी कर्नाटक गृह विभागाला कारवाईचे निर्देश. मराठी व्यावसायिक आणि त्यांच्या आस्थापनांवरील मराठी फलकांना कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या घटनांची केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाने कर्नाटक राज्याच्या गृह विभागाला या प्रकरणी तातडीने आणि योग्य ती कारवाई करण्याचे अधिकृत पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी 4 जून 2026 रोजी भारताच्या राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री यांना एक सविस्तर निवेदन पुराव्यांसह पाठवले होते. या निवेदनात बेळगावच्या अनगोळ रोडवरील हॉटेल आणि इतर घटनांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला होता. भाषिक अल्पसंख्याकांना बेकायदेशीररित्या असा त्रास दिला जात असल्याचे युवा समितीने निदर्शनास आणून दिले होते. युवा समितीच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नवी दिल्ली येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उपसचिव तथा प्रभारी उपायुक्त मुन्ना प्रसाद यांनी 17 जून 2026 रोजी कर्नाटक सरकारच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना तसेच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. देशातील भाषिक अल्पसंख्याकांसाठी असलेल्या कायदेशीर संरक्षणाच्या आणि अधिकारांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदाराला आणि आयुक्तालयालाही देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आता थेट केंद्र सरकारच्या मंत्रालयातून राज्याच्या गृह खात्याला कारवाईचे निर्देश आल्याने कर्नाटक सरकार आणि स्थानिक प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे बेळगावसह संपूर्ण सीमावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.